बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। गेल्या 2 दिवसापासून जसा उद्धव साहेबांचा रायगड दौरा असेल, कोकण दौरा असेल चालू झाला, जनसंवाद यात्रा चालू झाली, मी काही पत्रकारांची स्टेटमेंट ऐकली, अतिशय बारीक लक्ष दिलं पत्रकार काय म्हणतायत। या सगळ्या जनसंवाद यात्रेला अनुसरून पत्रकारांचं नेमकं काय म्हणणं आहे। पत्रकार म्हणतायत की उद्धव साहेबांची भाषा आक्रमक होऊ लागली आहे। उद्धव साहेबांच्या भाषेमध्ये आक्रमकता आता जाणवणे दिसत आहे। ती आक्रमकता प्रत्येक शब्दात उद्धव साहेबांची आक्रमकता दिसून येऊ लागले। पण त्या आक्रमकतेला नैतिकतेची जोड आहे, संयमाची जोड आहे आणि त्या भाषेला वलय आहे संयमाचं। हे देखील पत्रकार म्हणतायत। मला त्या पत्रकारांना एक उत्तर द्यायचंय की आक्रमकता नेमकं त्यांना काय सुचवू पाहतायत पत्रकार। आता मी कोणाची नावं इथे घेणार नाही, पण लक्षात घ्या आक्रमकता काय येते याच्या मागचं कधी तुम्ही एनालिसिस केलं का? ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला का? कारण विचार करा शिवसैनिकांनो, सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिकांनो, आक्रमकता कधी येते? ज्यावेळेस आतून तळतळ झालेली असते, एक चीड आलेली असते या प्रस्थापितांविरोधात, या सगळ्या समाज व्यवस्थेच्या विरोधात, चालू असलेल्या प्रशासनाच्या विरोधात ज्यावेळेस चीड असते त्यावेळेस ती आक्रमकता आतून उपजत येत असते। शिवसेनेचे पक्षप्रमुख उभ्या देशामध्ये त्यांच्या संयमासाठी प्रसिद्ध आहेत। संयमी माणूस आहे, संयमी नेतृत्व आहे शिवसेनेचं आणि शांततेत कार्यक्रम कसा करावा याचं उत्तम उदाहरण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे पाहताना आपल्या सर्वांना दिसतं। आता लक्षात घ्या ही आक्रमकता काय येते? जेव्हा जेव्हा देशाला गरज पडली, महाराष्ट्रातनं देशाला मदत झालेली आहे। म्हणजे तुम्ही अतिशय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील गेलात तर लक्षात घ्या, ज्यावेळेस स्वाभिमान विकला गेला होता देशाचा, ज्यावेळेस देश गहाण पडत चालला होता परकीयांकडे, आता परकीय सारेच आले, त्या परकीयांकडे ज्यावेळेस देश गहाण पडत चालला होता त्यावेळेस स्वाभिमान शिकवण्यासाठी छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रातनंच आले। मराठ्यांचं राज्य उभ्या हिंदुस्थानात प्रस्थापित झालं। तो मराठा ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशाला स्वाभिमान त्या काळात शिकवला, नाहीतर आज तुम्ही आम्ही नसतो, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर ज्यावेळेस देशातला सामाजिक न्याय, समता, ते बंधुत्व सारं काही हरवत चाललं होतं, त्यावेळेस देशाला संविधान देऊन बाबासाहेबांनी तारलं। बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं। आता तुम्ही आणखी जर अजून पुढे जात गेलात, मा सावित्री घ्या, स्त्री शिक्षणाचा सुधार असेल, स्त्रियांना समान हक्क असतील, मा सावित्रीचा विचार करा, तुम्ही महात्मा फुलेंचा विचार करा। आरक्षणाचे जनक खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या आरक्षणातून शिक्षण मिळालं खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिलं असाल, त्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज हेही महाराष्ट्रातनं। जेव्हा जेव्हा देशाला गरज पडली त्याचं नेतृत्व, तो उठाव, ज्या वेळेस तो उठाव झाला त्या उठावाचं नेतृत्व हे महाराष्ट्राने केलेलं आहे। हा आजवरचा इतिहास आहे। आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहत जर असाल, सध्याच्या घडीला देशामध्ये जे काही लोकशाहीमध्ये अराजकता माजू लागली, ही लोकशाहीतली अराजकताच आहे। आज ना उद्या याचा विस्फोट होणार, कारण ही काळी कर्तृत्व ही जास्त काळ टिकत नसतात। अन्यायाचा, पापाचा घडा हा विशिष्ट वेळेपर्यंतच राहू शकतो, नंतर त्याच्यात विस्फोट होतो आणि हा विस्फोट जनतेतून होत असतो। या विस्फोटाला फक्त एक चिंगारी काफी असते, ती एक चिंगारी जागवण्याचं काम शिवसेनेचे पक्षप्रमुख सध्या महाराष्ट्रातनं उभ्या देशात करतायत। आजच्या घडीला तुम्ही विचार करा ना, उभ्या देशामध्ये सध्या या प्रशासनाविरोधात, मी मोदींच्या विरोधात म्हणणार नाही, मोदी ही व्यक्ती आहे आणि व्यक्तीच्या विरोधात आम्ही कधीच नसतो। शिवसेना ही व्यक्तीच्या विरोधात कधी नाही। शिवसेना जर कुणाच्या विरोधात असेल तर ती आहे प्रस्थापितांच्या विरोधात, या विचारसरणीच्या विरोधात। मोदी ज्या विचारांना घेऊन पुढे जात आहेत त्या विचारांच्या विरोधात आहेत शिवसेना। शिवसेना मोदींच्या विरोधात नाही, शिवसेना त्या विचाराच्या विरोधात, त्या हुकुमशाही विचाराच्या विरोधात आहे। आणि सध्याच्या घडीला देशात एकमेव राजकारणी आहे, एकमेव अशी व्यक्ती आहे जी थेट आव्हान करते, थेट भिडते, थेट नडते, तिचं नाव आहे श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे। महाराष्ट्राला या लोकशाहीचं जे पतन होऊ लागलंय, यामध्ये देशाला सावरणारी किंवा देशाला एक दिशा देणारी व्यक्ती म्हणजे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातून दिसते, ती म्हणजे श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे। आता तुम्हाला मी काही उदाहरणं सांगतो। नितीश कुमारांचं मधल्या काळात काय झालं माहिती आहे? तुम्ही हेमंत सोरेनचं उदाहरण घेतलं असाल, तिकडे चंदीगडमध्ये मेयरच्या इलेक्शनमध्ये काय झालं माहिती आहे तुम्हाला? दिल्लीमधल्या निवडणुकांच्या वेळेत काय झालं तुम्ही सर्वांनी पाहिलं। हा सगळा भाग आता एका बाजूला घ्या, हे गायपट्ट्यातलं राजकारण आहे। उत्तर भारतातलं राजकारण टोटल वेगळं आहे, हे सगळं गायपट्ट्यातलं राजकारण। तिकडे कसं असतं, महाराष्ट्रापासून जसं तुम्ही उत्तरेकडे जाल, मग त्यात तुम्ही मध्य प्रदेश घ्या, गुजरात घ्या, राजस्थान घ्या, त्यात तुम्ही छत्तीसगड घ्या,
पश्चिम बंगालचं राजकारण थोडं वेगळं राहतं, कारण तो हिंदी पट्टा गायपट्टा नाही. जो हिंदी पट्ट्यातलं राजकारण, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मग हिमाचलचा काही भाग घ्या, पंजाब, हरियाणा घ्या, इकडचं राजकारण टोटल वेगळं आहे. पण अगदी त्याच्याच विरोधात तुम्ही जर गेला तर दक्षिणेचं राजकारण, महाराष्ट्र हे दक्षिणेचं द्वार आहे. मग महाराष्ट्र, इकडे ओरिसा आणि खाली संपूर्ण दक्षिण भारत, याचं राजकारण टोटल वेगळं आहे. त्यातल्या त्यात मी जर महाराष्ट्राचं तुम्हाला सांगायला गेलो तर महाराष्ट्र ना उत्तरेच्या राजकारणाप्रमाणे चालतो ना दक्षिणेच्या राजकारणाप्रमाणे चालतो. दक्षिणेत कसं असतं, दक्षिणेत धार्मिक राजकारण चालत नाही. दक्षिणेतलं राजकारण हे प्रादेशिक पक्षांना घेऊनच होतं. प्रादेशिक पक्षांव्यतिरिक्त दक्षिणेत राजकारण नाही. आणि उत्तरेत हा सगळा गायपट्टा, तिथे धार्मिक राजकारण म्हणा किंवा धर्माला अनुसरून काही मुद्दे असतील तर त्यावर उत्तरेत राजकारण चालतं. पण महाराष्ट्रात हा दोघांचा समन्वय आहे आणि महाराष्ट्राने आपलं वेगळं पण कायम जपलंय. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आज तुम्ही म्हणत असाल शिवसेनेचे पक्षप्रमुख एवढं थेट कसे काय भिडू शकतात? त्यांना वाटत नाही का भविष्यामध्ये आपला पक्ष आणखी जो काही आहे तो टिकावा, तो वाढावा? त्यांना असं वाटत नाही का? किंवा त्यांना भीती वाटत नाही का? तर लक्षात घ्या, महाराष्ट्र एक थोडं वेगळं रसायन आहे. तुम्ही आता 3 उदाहरणं तुम्हाला सांगतो. 3 पक्षांची, वंचित बहुजन आघाडी घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस घ्या, किंवा शिवसेना घ्या उद्धव बाळासाहेबांच्या ठाकरेंची शिवसेना. या 3ही पक्षांना काही कमी त्रास असेल, थोड्या बहुत प्रमाणात तुम्ही मनसे देखील घेऊ शकता, यांना कमी त्रास असेल. कित्येक ठिकाणी त्यांच्या माणसांना टॉर्चर केलं जातं. अगदी आमच्यासारख्या प्रवक्त्यांना देखील सोडलेलं नाहीये बरं का. तुमच्यापर्यंत कधी मी हे विषय घेऊन येत नाही, पण आमच्यासारख्या प्रवक्त्यांना देखील सोडलेलं नाहीये. मग तुम्ही विचार करा, या अशा परिस्थितीत ही माणसं, जसं तुम्ही पाहिलात नितीश कुमार झुकले, वाचले. काल परवाचं केशव उपाध्यायांचं एक मी ट्विट वाचलं. ते उद्धव साहेबांना प्रश्न करतायत की नितीश कुमारांनी आपला पक्ष वाचवला, चिन्ह वाचवलं, आमदार वाचवले, तुम्हाला ते करता नाही आलं, म्हणजे काय सुचवू पाहतात केशव उपाध्याय? भारतीय जनता पक्षाबरोबर या, तुम्ही सगळं वाचवाल. असे वाचवलेले पक्ष, चिन्ह, असे वाचवलेले आमदार आम्हाला नको, ते तुम्हाला लखलाभ. हे 5 वर्षाची टर्म असते, 5 वर्षाची. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर पुन्हा जनतेच्या दरबारात जायचं असतं. आमचं चिन्ह, पक्ष, आमदार, खासदार, आमचं सगळं ठाकरे. आणि महाराष्ट्रात ठाकरे हाच ब्रँड चालतो. मी तुम्हाला जे उदाहरण देतो 3 पक्षांचं, हे 3ही पक्ष वाकले नाही. तो बघा, वेळ प्रसंगी राजकारण हे करावं लागतं. शरद पवार साहेबांचं राजकारण त्यांच्या पद्धतीने असतं, वंचितचं राजकारण त्यांच्या पद्धतीने असतं, शिवसेनेचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मिंधेगिरी पत्करणं हे मात्र ह्या 3ही पक्षांनी पत्करलेलं नाही. अगदी वंचित बहुजन आघाडी घ्या. आता बाबासाहेबांचं रक्त आहे, ते होऊच शकत नाही म्हणा या सगळ्या गोष्टी. काही ठिकाणी त्यांचे वेगळे विचार ते मांडत असतात आणि त्यांचे वेगळे विचार काहीतरी फारच वेगळे असतात, पण काही हरकत नाही. शेवटी बाबासाहेबांचं रक्त आहे. ते अशा उपद्रवी मूल्यांकडे कधी जाऊच शकत नाही. ही उपद्रवी मूल्य आहेत, ही देशाच्या लोकशाहीला घातक आहेत. आणि बाबासाहेबांच्या संविधानाला पायदळी तोडवणाऱ्या लोकांबरोबर बाबासाहेबांचं रक्त कधी जाऊ शकेल का, याचा विचारच करून तो विचार येऊच शकत नाही डोक्यामध्ये. असो, तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं. ज्यावेळेस 2014 मध्ये मोदींची लाट होती, लाट म्हणा, सुनामी म्हणा, काय वावटळ म्हणायचं सगळं म्हणा, का बरं उद्धव साहेब झुकत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ह्याची सगळी कारणं इथे दडलेली आहेत. ज्यावेळेस मोदींची लाट होती त्याही काळात महाराष्ट्रामध्ये वातावरण वेगळं होतं. बघा, 14 मध्ये शिवसेना वेगळी लढली, काँग्रेस वेगळा असेल, राष्ट्रवादी असेल, पण तुम्ही या सगळ्यांच्या मतांची जर बेरीज केली ना, म्हणजे मोदींच्या विरोधातलं मतदान, म्हणजे शिवसेनेचं शेवटी मोदींच्या विरोधातलंच मतदान झालं. कारण शिवसेना वेगळी लढली होती, तिथे काही फोटो मोदींचा नव्हता, आपला स्वतःचं कर्तृत्व होतं. ते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं स्वतःचं कर्तृत्व होतं. 63 आमदार निवडून आणण्याचं स्वतःचं कर्तृत्व होतं. त्यावेळेस बाळासाहेब आपल्यामध्ये नव्हते. बाळासाहेब आपल्याला 2012 साली सोडून गेले. 14 साली जी पहिली निवडणूक आली, भारतीय जनता पक्षाने दगा केला. खडसे त्याचं चांगलं उदाहरण आहे. खडसे सांगू शकतात नेमकं काय घडलं होतं त्या काळामध्ये. 2च वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला वाटलं बाळासाहेब नाहीत, हाच मौका आहे शिवसेनेला संपवायचा. कारण जोपर्यंत शिवसेना संपणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आपल्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी कमीत कमी 48 ते 49% टोटल मतदानापैकी मतदान तुमच्या बाजूने असावं लागतं. 48 ते 49%. भारतीय जनता पक्षाचा 2009, 2014 आणि 2019चा जर तुम्ही आलेख काढला, त्याचा ॲव्हरेज घेतला, तर भारतीय जनता पक्षाकडे 23 ते 26% पुढे कधीही मतदान गेले नाही. अगदी त्यांच्या हाय काळामध्ये, म्हणजे जेव्हा त्यांचे घोडे 7व्या आसमानावर होते, तेव्हा देखील त्यांचं मतदान 26% क्रॉस करू शकलं नाही. 14 घ्या, 19 घ्या,
मग त्यांना हे चांगलं समजून उमगलंय की हा हिंदी पट्ट्याचं राजकारण महाराष्ट्रात होऊ शकत नाही. महाराष्ट्राचं राजकारण हे टोटल वेगळं आहे. 2014 मध्ये मोदींच्या विरोधात काँग्रेसने 42 आमदार मला वाटतं 42 आमदार काँग्रेसने निवडून आणले. राष्ट्रवादी काँग्रेसने 41 आमदार निवडून काढले आणि शिवसेनेने 63 आमदार निवडून काढले. ह्या सगळ्यांची गोळाबेरीज होते जवळपास 146 आमदार. 146 आमदार मोदींच्या विरोधात निवडून येतात. मी अपक्ष वगैरे पकडलेच नाहीत. अपक्ष जवळपास 13 आमदार आहेत त्यावेळेस देखील. त्यांना जर पकडलं तर हा आकडा 160च्या आसपास जाऊन पोहोचतो. आणि भारतीय जनता पक्षाला 2014 मध्ये पडले होते 122, त्यांच्या पदरात पडले होते 122 आमदार. मग कुठेही लाट, जर हे सारे एकत्र आले असते त्यावेळेस देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार बनलं नसतं. मग ही लाट कुठे? खरं महाराष्ट्राने कधीही भाजपाला एक्सेप्ट पूर्णपणे केलेलंच नव्हतं. आता हे झालं 2014चं. 2019 मध्ये तुम्ही जर पाहाल तर 2019 मध्ये यांचे पुन्हा घोडे 7व्या आसमानावर असताना, कारण देशभरात त्यांना मोठी मेजॉरिटी मिळाली होती लोकसभेमध्ये, तरी देखील महाराष्ट्रामध्ये 122च्या जागा ह्यांना 105 वर घेऊन आल्या. म्हणजे ह्यांची उतरती कळा सुरू तेव्हाच झाली होती. आता तुम्ही विचार करा, यांना इथेच समजून चुकलं की आपण एकट्याच्या जीवावर एवढ्या मोठ्या लाटा सुनाम्यांमध्ये देखील येऊ शकत नाही, तर महाराष्ट्रात आपल्याला ह्या पक्षांना फोडल्याशिवाय राजकारण करता येणार नाही. आणि इथेच भारतीय जनता पक्ष चुकला. सगळ्यात मोठी चूक त्यांनी एका मागोमाग एक चुका करायला सुरुवात केली. बरं, पहिली मोठी चूक केली शिवसेनेला फोडण्याची. बरं, ती चूक निस्तरायचं सोडून त्यांनी त्या चुकीला जिरवण्यासाठी आणखी एक चूक केली, तिथे राष्ट्रवादी फोडली. बरं, ही दोन्ही माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं वजन घेऊन चालतात. शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेब असतील, आपलं स्वतःचं अस्तित्व आणि आपलं वजन घेऊन चालतात. जिथे उभे राहील तिथे पक्ष उभा राहतो, जिथे उभे राहतील तिथे त्यांचे मतदार उभे राहतात. नार्वेकरांचा निकाल तुम्हा सर्वांना कळला. पक्ष शिंदेकडे, मतदार ठाकरेंकडे, हा नार्वेकरांचा निकाल आहे. हे असंच आहे. अजित पवार जरी आमदार घेऊन गेले असले तरी शरद पवार साहेबांकडे संपूर्ण राष्ट्रवादी. त्यामुळे आता भविष्यात ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणुका लागतील, महाराष्ट्रामधले सर्वे अतिशय घाणेरडे आहेत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने. भारतीय जनता पक्ष या सर्वेंचे आकडे कधीही बाहेर येऊ देणार नाही. तुम्हाला तर मी आकडे देखील सांगतो. आता शिवसेनेने 2014 साली ज्यावेळेस सेपरेट भूमिका घेतली ना, हिम्मत केली ना, अरे तुमच्या खाली आम्ही सदैव मिंदे होऊ शकत नाहीत. तुम्ही पाहिलं असाल 2018ची बीएमसीची निवडणूक शिवसेना वेगळी लढली. बरेच जण म्हणत होते महाराष्ट्राचं राजकारण वेगळं, मुंबईचं राजकारण वेगळं. शिवसेनेने सबुरीने घ्यायला हवं होतं, कारण मुंबईमध्ये कॉस्मोपॉलिटियन शहर आहे. मुंबईमध्ये गुजराती टक्का मोठा आहे, उत्तर भारतीय टक्का मोठा आहे, दक्षिण भारतीय टक्का मोठा आहे. फक्त मराठी मतांच्या जीवावर शिवसेना कशी काय पुढे जाऊ शकते हे लक्षात घ्या. पण 2018 साली देखील शिवसेनेने जवळपास 84 जागा निवडून आणल्या आणि मित्र पक्षांच्या असं सगळं एक गठ्ठा करून शिवसेनेचं सरकार स्थापन झालं. तिथे भारतीय जनता पक्ष 82 जागांवर पोहोचला. होय, भारतीय जनता पक्षाने थ्रेट तयार केला. अगदी 2 ते 3 जागांच्या फरकावर आली असताना शिवसेनेने स्ट्रॅटेजी करून पूर्णतः महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवली. पण शिवसेनेने वेळ प्रसंगी तिथे तडजोड केलेली नाही. महाराष्ट्र हा तडजोड कधीही करत नाही. याचं हे उत्तम उदाहरण अगदी तुम्हाला पालघरच्या पोटनिवडणुकीचं घ्या. चिंतामण वर्गात ज्यावेळेस तिथे त्यांचं विद्यमान खासदारांचं भारतीय जनता पक्षाचं निधन झालं, शिवसेनेने भले महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आपण एकत्र होतो तरी देखील तिथे वेगळी निवडणूक लढवलेली आहे. लक्षात घेतला तुम्ही? मला वाटतं श्रीनिवास वनगा, चिंतामण वनगांचे सुपुत्र, यांना आपण तिथे अपक्ष शिवसेनेतर्फे उभं केलं होतं. पराभव झाला, पण शिवसेनेने आपला बाणा सोडला नाही. या गोष्टी लक्षात घ्या. 2014ची निवडणूक असेल, आताची अंधेरी पूर्वेची निवडणूक असेल, आपण आपल्या पद्धतीने चालतो. शिवसेना हा कुणाच्या सोबत कटिबद्ध नाही किंवा कुणाच्या सोबत असा वाहून जाणारा पक्ष नाही. आपले निर्णय शिवसेना आपल्या पद्धतीने घेतो. तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. मला वाटतं सुषमा स्वराजांच्या वेळेसचं, प्रणव मुखर्जींच्या वेळेसचं पहा तुम्ही. प्रणव मुखर्जी असतील, प्रतिभाताई पाटील असतील, शिवसेनेने राष्ट्रपती पदाबाबतच्या निर्णयामध्ये काँग्रेसला देखील सपोर्ट केला आणि खुल्यामध्ये केलेला आहे. प्रतिभाताई पाटील जर उभ्या राहत असतील, एक मराठी उमेदवार उभा राहत असेल, शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही. भले शिवसेनेच्या मतांवर कोणी निवडून येईल नाही येईल हा भाग शिवसेना पाहत नाही, की आमच्या मतांवर तुम्ही निवडून जरी येत नसलात तरी आमचं मतदान हे तिकडेच जाणार. आणि खुल्यामध्ये शिवसेना भूमिका घेते. ज्यावेळेस सरकारांमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आपण होतो त्याही वेळेस सामना सकाळ संध्याकाळ तोफांचा मारा ह्या भारतीय जनता पक्षाच्या बुरुजांवर करतच होता.
शिवसेना सरकारमध्ये आहे म्हणून तुमच्या सोबत जाईल आणि तुमच्याच बाजूने विचार केला असं नाही. चूक होत असेल तर शिवसेना चुकीच्या मध्ये आपली भूमिका वेगळीही मांडत असते. त्यामुळे लक्षात घ्या, मी तुम्हाला काही सर्वेंचे आकडे सांगतो. सध्याची महाराष्ट्राची सिच्युएशन पाहता भारतीय जनता पक्ष असल्या प्रकारचे सर्वे कधी बाहेर येऊच देत नाहीत. त्यांचे अंतर्गत सर्वे देखील खूप काही सांगून जातात. मागच्या त्यांचा तिमाही सर्वेचा रिपोर्ट त्यांनी आजतागायत बाहेर येऊ दिला नाही, जो मी मागेही सांगितला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता कधीच येऊ शकत नाही. 14ला सर्वात मोठी लाट होती, 19ला देखील लाट होती, तरी देखील 122 आणि 103 जागांपर्यंत भारतीय जनता पक्ष मर्यादित राहिला. याच्यावर जेव्हा विचारमंथन झालं, आणि ही एक चांगली गोष्ट आहे बरं भारतीय जनता पक्षाची, शत्रूची देखील तारीफ करावी. विचारमंथनाचं काम हे रामभाऊ म्हाळगी, प्रबोधिनी वगैरे ह्यांचं सगळं असतं ना, माणसं तयार करण्याचं, एक फौज तयार केली जाते. आणि फौज तयार करणं ही कुठल्याही पक्षासाठी चांगलंच असतं. रामभाऊ म्हाळगी, प्रबोधिनीचं ह्यांच्या तारीफ करावी लागेल. तिथून वक्ते तयार केले जातात, वक्ते, बोलणारी माणसं तयार केली जातात. हे लक्षात घ्या. 122 वरून हा आकडा 105 वर आला आणि आता भारतीय जनता पक्षाला 24ला हे चांगलं कळून चुकलंय की आता आपली तशी परिस्थिती नाही. आता जागा जवळजवळ 53 ते 55 आणि प्लस जर धरलं, प्लस पवार गट असेल, शिंदे गट असेल, या सगळ्यांचा एक एकत्रित जर तुम्ही गोशावरा घेतला तर हा आकडा जवळपास भारतीय जनता पक्षाचा 63 ते 65 जागांवर जातो. म्हणजे 2024ला जर आत्ताच्या घडीला निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्ष 63 ते 65चा आकडा जातो. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार 52 ते 55चा आकडा जातो. काँग्रेस 63 ते 68चा आकडा जातो. वंचित बहुजन आघाडी 5 ते 8चा आकडा जातो. आणि शिवसेनेचा आकडा 98 ते 103 जागांचा जातो. जर ही अशा, आता बघा वंचित बहुजन आघाडीचं तुम्ही आजच पाहिलात, एकत्रित आजची बैठक पार पडली. त्याच्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकरांनी काही गोष्टींवर खुलासा केलेला आहे. प्रकाश आंबेडकर साहेब एक वेगळं रसायन आहे आणि विशिष्ट मागण्यांवर प्रकाश आंबेडकर बरोबर महाविकास आघाडी बरोबर सामील होतील आणि विरोधी मतांमध्ये होणारी फूट आहे ती टाळली जाणार आहे. हे मात्र तितकंच नक्की. संयमी आहेत उद्धव साहेब. उद्धव साहेबांना माहिती आहे कुठे मागे यायचं, कुठे पुढे जायचं, कुठे ताणून धरायचं, कुठे ढील द्यायची, हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत जे आहेच आहे ते आता महाविकास आघाडीचा पर्यायी इंडियाचा देखील भाग बनेल. ही महाराष्ट्राची खासियत आहे. महाराष्ट्राची खासियत आहे. 103 जागांवर जर शिवसेना जात असेल, हा भारतीय जनता पक्ष, विचार करा तुम्ही, 65 जागांवर अडकणारा हा भारतीय जनता पक्ष, पाहूयात ना आता कुणाला भविष्यामध्ये फोडतोय. हेच पाहिजे, तुम्ही इथे आम्ही इथे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. पण महाराष्ट्रात बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस नितीश कुमार तिकडे गेले, बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आता उद्धव साहेब पण जात आहेत की काय, महाराष्ट्रातला नितीश कुमार कोण होणार. बऱ्याच पत्रकारांनी हे प्रश्नचिन्ह उठवले. शरद पवार साहेब बनतायत की उद्धव साहेब बनतायत. ना शरद पवार साहेब बनणार ना उद्धव साहेब बनणार. महाराष्ट्रातला नितीश कुमार स्वतः भारतीय जनता पक्षच बनणार. शक्ल व्हायला वेळ जाणार नाही. उद्धव साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत सध्या. उभ्या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कधी तडजोड होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांशी आम्ही बांधील आहोत, त्या वचनाशी बांधील आहोत. लक्षात घ्या. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.